हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर आजच्या ब्लॉगमध्ये नवीन काय केलं ते तुम्हाला सांगणार आहे. चला आजचा दिवस माझा कसा खास झाला आणि काय केलं आजच्या दिवसात ते सांगते. चला तर मी करणार होते शेंगुळ्यासाठी बेसन पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडं बाजरीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचंही पीठ घेतलेलं होतं मी. हे बघा, मस्त असं थोडं थोडं, जास्त काही करणार नव्हते मी. 3 माणसासाठीच हे केलेले होते. तर त्यानंतर मी मिरचीमध्ये लसणामध्ये जिरे हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतले आणि जे चाळून घेतलेलं पीठ होतं त्यामध्ये तीळ आणि आपल्या इकडे त्याला आहे ना हवरी म्हणतात, आणखीन काही म्हणत असतील तर मला माहीत नाही, तुम्ही सांगू शकता का? मग त्यानंतर मी टाकलेलं आहे हळदनंतर मीठ आणि आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते, आणि ओवाही घातलेला आहे हातावर चुरगाळून. त्यानंतर मस्त असं पीठ मळून घेतलं आहे. हे बघा, त्यानंतर उंडा झाला आहे. त्यानंतर पीठही घेतलेली आहे, कारण की ते शेंगुळे, कारण त्यानंतर नाही आपल्याला लागणारच आहे. ते शेंगुळे तर शिजले होते. त्यानंतर शेंगुळे खाताना हिंदवीचं प्रेम बघा किती उतू चालले आजीवर. इकडून झालं की तिकडून पी घ्यायचं काम चाललेलं आहे. कधी कधी तर आजीच्या आवाजाला पण रडते, आजीजवळही जात नाही. कधी कधी इतकं प्रेम उतू जातं ना. तुमचे मुलं असेच नरखरे करतात का? कमेंटमध्ये नक्की सांग. तर संध्याकाळी तिच्या असा मस्त खेळ चाललेला होता. चिमट्यासोबत ती रोज खेळते. मस्त असा आम्ही काळा चहा घेतला होता. आता हे भेसळीचं पकडायला लागल्यापासून चहा प्यायलाही दुधाचं हे होतं. त्यानंतर हिंदवी मस्त खेळत होती आणि आम्ही खूप दिवसांनी बाहेर गेले तर म्हणूनच गेले होते पाणीपुरी खायला. तर हे बघा, मस्त अशी पाणीपुरी घेतली मी. यांनी तर काय घेतली नव्हती, कारण की ते उशिरा रिक्षावरून आले, मी जेवण उशिरा केलं त्यामुळे त्यांनी काही पाणीपुरी खाल्ली नाही. मी खूप दिवसांनी गेलेले होते बाहेर आणि बाहेरचं काहीतरी खाण्याची इच्छा झाली होती, पण पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर ज्वेलरी शॉपमध्ये गेलो, ही अशी ज्वेलरी घेतली, ते तुम्हाला दिसेलच उद्या. चला मग हिंदवीच्या बाबांचं हे काय चाललं आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्वेलरीचं काय केलं तेही सांगते. चला बाय बाय.